हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही जरा चाललो आहे. तिघंजण आहेत आम्ही. जॉन्टी रॉड्स आहे, आशू आहे, दोघं लाजतात आहेत, त्यांना कॅमेरा फेस नाही करायचं आहे. आम्ही आता भंडारदऱ्याला चाललो आहे. भंडारदऱ्याचा प्लॅन केला आहे आणि कळसुबाईचं पण आहे. ट्रॅकिंग करणार आहे आम्ही तिकडे. तर सगळं बॅकपॅक तर झालेलं आहे आमचं तिघांचं. आणि खाली आलो, विसरून गेलेलो घरी ब्लॉग स्टार्ट करणं. नंतर ह्याने आठवण दिली की ब्लॉग पण बनवायचं आहे आपल्याला. सो आता निघतो आणि ट्रेन बघायची. एक तर खूप लेट झालो आहे ऑलरेडी. आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडचे व्ह्यूज. तर पावसाळा संपत आला आहे, तर तिकडं खूप चांगला क्लायमेट झालं आहे. तुम्हाला पण जमलं तर जावं तिकडे. आम्ही पण तिकडे फिरतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर स्टे ट्यून, बघत राहा. तर मित्रांनो, आमची हालत बघू शकता. कसं बसा ट्रेनमध्ये पोचलो आहे आम्ही. हे बघा, घामाघूम झालो आहे. जागा नाही भेटले. एक तर कसारा लोकल मिस झालेली आणि हे सगळे दिल्लीला जाणारे मुलं भेटले. यांनी आमची बॅग ठेवली आहे. नशीब तेवढं बॅग पण ठेवायला जागा नाही. इथं कशी कशी उभे आहेत आम्ही लोक. आता बघू, इगतपुरीला थांबल्यावर तिथं उतरायचं आहे. डोरला उभा आहे तरी हवा वगैरे काही येत नाही, पूर्ण गरम झालं आहे. काश आम्हाला लोकल भेटली असते, आम्ही कसारा उतरलो असतो, तेवढंच लवकर घरी पोहोचलो असतो. अजून खूप ट्रॅव्हल करायचं आहे. तर तुम्हाला कसारा घाट दाखवेलच मी व्हिडिओमध्ये कसं आहे ते. मी बघितलं पण असेल, बघत राहा. आता थोडा फ्रेश होतो, पुसतो घाम. तर मित्रांनो, फायनली आम्ही कसाऱ्याला पोचलेलो आहे. आमची ट्रेन थांबणे बघू शकता इकडे. आता आम्हाला उतरायचं आहे. थांबा, आधी पुढचे उतरू देऊ, मग आम्ही एकेकाने उतरतो. हे मेरा कोई उंगली डाल रहा है. ये हट, चला हळूहळू. चालत राहावे. हे त्यांना बाय करून टाक, दिल्लीच्या पोरांना. चलो चलो. तर फायनली कसारा पोचलोय. हे बघा मागे. आता जातो, बस पकडतो आणि भंडारदरा. आय एम कमिंग. चला मग, बघत राहा, व्ह्यू बघा मित्रांनो. हो, हे आमच्या सोबत कसाऱ्याचे बॉईस होते 4 जण. या लोकांनी आम्हाला जागा दिली ते बसायला वगैरे. आता आम्ही यांना बाय करून निघतो. चला. लवकर येण्याचा फायदा झाला थोडा. आम्हाला बस वगैरे पण भेटली, इथं जस्ट लागलीच होती. तर आमचा एक फ्रेंड गेलेला जरा. आम्हाला ते कुठला कॅन होता आपला, कसला कॅन होता ते, बर्नेट कॅन असं काहीतरी होतं, ज्याने आम्हाला तिथं मॅगी वगैरे वरती बनवता आला पाहिजे. तर तो त्याच्या दुकानात गेलेला. हा ठीक आहे या. तो मागे धावतोय. नशीब की दुकानात गेला तो आणि धावत घेऊन आलाय. आता लवकर त्याला बसवतो आणि जातो पुढच्या प्रवासासाठी. तर बघत राहा आमचा ब्लॉग पूर्ण. आणि तर मित्रांनो, फायनली आम्ही बारीत पोहोचलोय. आता पूर्ण व्ह्यू वगैरे बघायचं. धन्यवाद काका. पाय चिखलात गेले अशा प्रकारे. अकोला बस. आम्हाला घरी जायचंय. घ्यायला अजून कोण आला नाही. आम्हाला घ्यायला येणार आहेत. इथं घाण एक चाळे झालेत आमच्यासोबत. हे बघा, माझा पाय चिखलात गेलं. त्या काकांना धन्यवाद बोलायच्या नादात होतो. मागे व्ह्यू बघू शकता. वो कळसुबाई फायनली. चला मित्रांनो, जबर लांब जायचंय आपल्याला. जबर. हे कुठून जायचंय आपल्याला? इकडे पोचलेले. आम्हाला घ्यायला जादू आलाय. हा बघा, नवनाथ भाऊ. हे आम्हाला इकडे सगळं फिरवणार आहेत. बॅगा घेऊन जायच्या ले का. डॅम बघा मित्रांनो, राघोजी भांगरे डॅम. इथं खाली आलो आम्ही लोक. आधी वरती गेलो, राऊंड मारला, डॅम सोडला नव्हतं. सो हे बोलले की चला आपण नेऊ शकतो. नवनाथ भाऊ आम्हाला घेऊन आले इकडे. बोलले की खालचं पण व्ह्यू बघा तुम्ही, डॅमच्या खालच्या साईडनी. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता दगडं कसे झाला बघा, कसे होल वगैरे केलेले आहेत त्यांनी पाणीसाठी. आणि इकडे ज्या साईडला पाणी जातो वाहून, तो ती साईड बघा. हे बघा. आणि इकडनं तो डॅम सोडला जातो. हे बघा, हा गेट आहे माझ्या बॅक साईडला. त्या गेटने पाणी सोडणार, तो इकडनं वाहत जाणार. आणि आम्ही इथं बघायला आलो. हे बघा काय किती भारी आहे. तुम्ही ना, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं हे प्रॉपर दिसणार नाही, पण इथं तुम्ही हे बघा, जेव्हा पाणी जात असेल तुम्ही विचार करू शकता की इथं किती फ्लो असणार आहे पाणीचा. आणि खूप खूप मोठं आहे, खूप मोठी स्पेस आहे, छोटीशी जागा नाही आहे. आणि दगडांना
पाण्याने झालंय की कशाने झालंय, बट सगळे दगडांना गोल 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 झालेलं आहे. हे बघा इथं पण तुम्हाला दिसतंय का, तिथून पाणी येतंय खाली. बघा किती स्वच्छ पाणी, एकदम निळा निळा. बघत राहा, अजून खूप सारे व्हिडिओ काढणार आहे मी, दाखवणार आहे तुम्हाला. कळसुबाईच्या डोंगरावरती पण दाखवणार आहे. फक्त तिथं आम्हाला सनराईज दिसला पाहिजे, मला वाटत आहे, कारण इकडं सनचा आता पता नाही आहे. बघू कुठला तरी राईस दिसला तरी चालेल, व्हेज राईस, फ्राय राईस पण चालेल आम्हाला, फक्त दिसलं पाहिजे. सनराईज पण चालेल. तेव्हा तिथं धबधबा दिसतंय का तुम्हाला, वाहतोय बघा. आणि या साईडला बघा 3 धबधबे, छोटे 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 छोटे, 3 नाही जास्त आहेत, 5-6 आहेत. इकडे एक आहे. जो हा गेट सोडणार तेव्हा खूप जास्त पाणी फ्लोनी जातो इकडे. आता आम्ही कार्यक्रम चालू करतो. बाय. झालेले आम्ही भंडारदऱ्यावरून आलो, नंतर जेवण वगैरे केलं. आता बघू शकता मी मॅट घेतलाय एक आणि टेंट घेतलाय. त्यांनी खूप सारं सामान घेतलं. तुम्हाला वरती मी सगळं दाखवणार आहे, काय काय मजा करणार आहे आम्ही ते. आणि इथं दादा बघा आम्हाला सहकार्य केलं त्यांनी, आणि नवनाथ आमच्या सोबतच येतोय वरती. तर बघूयात पुढचं कसं प्रवास आहे आमचा. आता किती वाजलेत रे? आता झाले 12:30. 12:30 वाजलेत आणि आता आम्ही स्टार्ट करतोय. आम्ही बेसला बारी गावामध्ये आता स्टार्ट करू. बघू वरती किती वाजेपर्यंत पोहोचतो. आणि स्टे ट्यून, बघत राहा, खूप सारे व्हिडिओ टाकेल मी. आणि बघा काय काय होतं आमच्यासोबत, कसं पोहोचतो, किती वाजेपर्यंत पोहोचतो. आता खाली मंदिरात पाया पडतो आणि नंतर स्टार्ट करतो ट्रेकिंग. चला तर मग बघा. आमचा आशु भाऊ फर्स्ट टाइम चाललाय. ह्याला वाटतंय की खूप नाईस आहे, खूप चांगलंच नाईस आहे तिकडे. याचा एक्सपिरियन्स बघायचा आहे मला फर्स्ट टाइमचा. चालू इथे महिना त्यांची. हा बेस गावामधला मंदिर आहे. इथं गाड्या पार्क झाल्या, तिकडून जायला रस्ता तुम्हाला. वास घेऊन भरतोय तू म्हटलं. जोरात हापस ना भाऊ, स्टॅमिना नाही का? चला हा, पिऊन निघा पाणी पिऊन निघा. तोंड धुवून घे बाबा, आता तोंड धुवून घे. नको चला. फर्स्ट टाइम आमच्यासोबत आशू चाललेत कळसुबाई ट्रेकिंगला. आणि सोबत आम्हाला एक जोडीदार भेटलाय, जे त्यांना रस्ता दाखवणार आहे. बगीरा. काय रे बगीरा? बगीरा साप दिसला, तिकडेच थांबला होता. चाललो आता हळूहळू आम्ही पुढाकार घेत. ये यार मी पडेल यार इथून, हे नाही मी पण बघ. पॅन्ट वरती करा. अरे हो, हा तू चल ना, मी नाही घेते तुला, मी पाणी दाखव. तर मित्रांनो, स्टार्टिंगच आमची पाण्यापासून झालेली आहे. आणि एवढा गार पाणी आहे. स्वच्छ तर खूप आहे पण गार. हो हा आता नाही लागणार आम्हाला आय थिंक वरती. पण हा बघू शकता धबधबा छोटासा. स्टार्ट केलं आम्ही, चाललोय हळूहळू. 4 जण आहे आम्ही. काठी बिटी शोधतो जरा, कारण चढायला थोडं सपोर्ट. हा डोंगर दरी आहे, काठी असणं गरजेचं असतं. तर फायनली मित्रांनो, जस्ट किती मिनिटात आलो आपण? 1 मिनिटात 15 मिनिटात आम्ही बेस कॅम्पला आलो आहे. एक डोंगर आहे, तो क्रॉस करावा लागतो, मग तुम्ही बेस कॅम्पला येता. म्हणजे जो खाली मंदिर आहे कळसुबाईचं. त्याच्यानंतर जो वरती मंदिर आहे तो काहीतरी 16,000 फीटवरती आहे. सो ॲक्च्युअल स्टार्टिंग ट्रेकची इथून होणार आहे. आताच बघू शकता हालत. जे जॅकेट घालून आलेलो थंडीमुळे ते आता ओपन करावं लागतं आहे. खूप गरम होतं आतमध्ये. आणि हवा इथं 1 नंबर आली आता.
एकदम असं वाटतं कोणतरी AC ऑन केलं आणि आमच्याकडे करून सोडून दिलं. ते कसे आराम करतात येत बाबा. एवढी शेतात दमलेत. अजून खूप खूप उंच जायचं आहे खूप. हे बघा इथं मंदिर आहे. तर पाय आपण स्टार्ट करायचं असतं. नाईटचं जेवढं घेता येईल मी ते टाकेल आणि मॉर्निंगचे व्ह्यूज टाकेल. जर आमचं नशीब असेल तर आम्हाला क्लाउड दिसते. बघूयात, क्लाउडसाठीच चाललं आहे. दाखवतो तुम्हाला. काय काय भरलंय पण बॅगेत एवढी जड वाटते. मच्छरदाणी लावून घे ना त्यातली ती. कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला? खूप भारी. खूप भारी. कोणी मेहनत केली टेंट बनवायला? जॉन्टी रॉड्स. होणार काढे जॉन्टी रॉड्स. बघा आमच्या मित्राने 300 रुपयाला बॅग घेतली विठ्ठलवाडीवरून. तुम्ही पण घ्यावा. काकांची बोवणी होती म्हणून. बाकी या फोनमध्ये धुकं येतं आहे थोडं थोडं. मित्रांनो वरती लय धुकं आहे. आम्हाला येतानाच फील झालं आहे. भांडे बघा आमचे. हे तुम्हाला बॅग नव्हती दाखवली ना, त्या बॅगेत ना खूप काय आहे बघा. ह्याच्यामध्ये स्टोव आहे, ह्याच्यामध्ये कॉफी आहे, ह्याच्यात मॅगी आहे. हे बघा कप पण घेऊन आलेत आमचे भाऊ. खूप काय काय सामान निघतं एक एकने. बाकी मस्त टेंट लावलं आम्ही. आणि लावलं पण कशावरती? लोखंडी रॉडवरती. खाली जमीन उडली. हो बर्नर. गाणे लावणार रे कुठं. हा. हे काय सर? चम्मच. आणि काय बनवताय तुम्ही? दूध? हे चालू तर कर. काय व्लॉग? ब्लॉग नाही मग गॅस. गॅस पेटवा ना. पेटव ना मग. कसं करायचं? कसं काय ते घरचं गॅस सारखं चालू कर आणि इकडे हे पेटव. मी सोडतो हलकसं, तू पेटव. बस ठेव भाऊ. थोडं ठेवणार आहे फास्ट. विजल ना ते येड्या. ठेव अशो जरा. हे लावून घ्यायचं का टेंट? लावून घे. कशाला? इथे ठेवून देऊ का? इथे ठेव ना टेंट लावून दे. का रे थंडी वाजते? थोडीशी उष्णता आहे बरं ना. ते सर काही जॅकेट पडणार. कसं एवढं बोललं झालं ते? काय रे? राहू दे हलवायला. देऊ का टाकून? हा तर आवाज दिसेल नाही का? आता आपल्याला माहिती आहे साखर नाही याच्यात, पण दिसत भारी दिसते. आम्ही कॉफी बनवली आणि ह्याच्यामध्ये साखरच नाही आणली. आम्ही विसरून गेलो साखर आणायचं. बस झाली का टाकू? बस भाऊ, कारण साखर नाही ते लय स्ट्रॉंग होऊन जाईल. बघ हलव त्याला. हे बघा स्टारबक्सची कॉफी. आता याच्यावर आम्ही आशूचं नाव लिहिणार आहे. आली भाई कॉफी. चाय बनली आमची. साखर असती तर नाच झाली असती ना. चहा दिसते ती बघ. साखरच राहिली. जाणं पडत घेऊन जाऊन येऊ का खाली? किती टाकले? 2. अजून एक टाक. नाही का? टाक एक टाक. काय टेस्ट घेतो? टाक. कडू तर लागले पाहिजे. कॉफी आधी टेस्ट होते मग टाकायचं की नाही प्लॅन होत आहे. इथं लागली पाहिजे ती कॉफी म्हणून. भावाने फुल टेस्ट वगैरे केली आपल्या. टेस्ट करून काय कामाला? ही आमची शेप कॉफीची विदाउट शुगर. बाहेरचे ट्रेंड फॉलो करू जरा. भाजायला दूध चांगलं.
गॅस फास्ट आहे बाकी फास्ट करू का अजून? फास्ट केलं आहे अजून होईल फास्ट. बापरे काळी ती कलर कॉफीचं ना हां बस झालं. हे बस झालं रे. ते वितळलं यार उगाच. शाळेत नादून टाकत दुकान लागले जर वस्तू हा यार आम्ही जरा दुकान लागले खाली पाहिजे होतं. पहिलेच बोललेलं मी गॅप येणार तुम्ही ऐकलं नाही. असं बरं अशा प्रकारे आमची कॉफी बनलेली आहे. पूर्ण टेंटमध्ये मेहनत केलेली आहे आमच्या भावांनी. बिना सागाची कॉफी. दुधासारखा कलर आहे सगळं. दुधाचा मिल्क पावडर घेणार तर दुधाचाच कलर येणार ना. दहीचा हवा होता बोलतो. चला चला बनली चला चला. हे चल त्याच्यात काय साखर नाही वितळायला. चला अरे शिजू दे जरा 2 मिनिटं. काय शिजवता हा काय बघण्याचा हाडू घे का त्याच्यात. चल तर मंडळी नो आम्ही रात्री किती 5:30 वाजता काहीतरी आलो इथे आणि कॅम्पिंग केली आम्ही. ते व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला त्याच्यामध्ये. 3:30ला आलो. ते कॅम्प बनवा ते करा टाइमपास. मग ती बिना साखरची कॉफी प्या. त्याचा टाइम गेला आमचा खूप. बेकार कॉफी एकदम खतरनाक. मागे व्ह्यू दिसतोय का धुकं आहे. मग थोडी झोप काढली आम्ही लोकांनी. कारण ना वरती असं पण ना हे झालंय. काय झालंय रे बाष्प झालंय. धुकं झालंय धुकं. तर एवढं काही दिसत नव्हतं. तर आम्ही काय प्लॅन केला की दिसतच नाही आहे तर थोडं झोपून घेऊ कारण लय दमलेलो चालून. तर मग आमचा आशुभाऊने थोडी झोप काढली आणि जॉन्ट्या भाऊ बोलतो पाय फोल्ड करून झोपा. मी बोंबला मग जे झोपले मग झोपले. मग आताशी उठले तेव्हा विहिरीच्या पाण्याने जरा फ्रेश झालो. तर वर चाललं आहे आणि खूप टाईमापासून चाललो पण नव्हतो आणि कोणाशी बोललो पण नव्हतो. तर चालता चालता बोलतोय ना दम लागतोय. ते सांगायला पण दम लागतोय. समजू शकतो तुम्ही. जे लोक आले तिकडे तर त्यांना चांगलंच माहिती आहे. चुकीच्या पायरीने नका नेऊ. कृपया करून मंडळाला विनंती आहे. चुकीच्या पायरी नेण्यात आला तर वांदे आमचे होतात. हा कोणतरी विष मागितली दगड एकावर एक लावून. छान येणार ना. थांब ना. हे बघा मित्रांनो इथं पण ते लडाख सारखं दगडावर दगड ठेवून लोक विष मागतात. पण काय माहिती कोणाची पूर्ण झाली आहे की नाही. आणि आमचे शूटर लोक एकने चाललेत आणि हा शिखर आम्हाला गाठायचा अजून थोडा वाला. हा बघा हा जास्त डोकं चालतं आमच्या इकडे. चढण्यासाठी वापर करा सीडीचा. तर नवनाथ ही सीडी बरोबर जाते ना मित्रा. आणि पण इकडून नेशील ना की इथलीवाली सीडी नेशील. अरे बाप ते ठीक आहे भाई. ज्यांनी जिंदा जाऊ आपण त्यांनी न्या. ये चल रे ये. त्याला नंतर दगड मार. तर स्टार्ट झालंय शेवटचं एंड आहे. त्याच्यानंतर पोचणार आम्ही. हे बघा ह्याला दाखवायला आलोय आम्ही. सगळं हे ह्यानी बघितलं नव्हतं कधी. चढा रे. खेकडा लय छोटा होता तो. छोटासा. सो फायनली आम्ही महाराष्ट्राच्या माउंट एव्हरेस्टवरती चढलेलो आहे. बघा मंदिर आहे. थोडा थांबलो सॉस घेतला. सॉस फुललेला. तुमच्याशी बोलायचं होतं. मंदिरात दर्शन पण करायचं होतं. नवनाथ भाऊ तर आपलं दर्शन करून आलाय. हे आशु चल.
खूप जास्त धुकं आहे, काहीतरी जास्त. खाली जिथं ते विहीर आहे आणि शॉप्स आहेत तिथे थोडं मोकळं मोकळं होतं, इथं खूप जास्त आहे. फक्त आतमध्ये कोणी आहे का पाया पडून घेतो, नंतर फ्रीज आहे. झापड झालंय काय देवदर्शन तर आमचं झालंय. कोणतं? हा आता काय प्यारा व्ह्यू येतोय, बाजूला बाजूला ढग ढग सगळीकडे. ढग बघ झोंटा माझ्या मागे. नवनाचं फोटोशूट चालू आहे इथं, करणारे आमच्या अशोक आहेत, हे बघू शकता. फोटोशूट चालू आहे माझं. हवा लय येते, फाटते जरा, कोण असं मोकळं ह्याने ठेवायला. हा असं ठीक आहे असं. चलो दुबई. तर मित्रांनो खाली उतरायचं प्रवास चालू आहे आणि आपलं थोडं नशीब चांगलं आहे की मी ना एक तर ट्रेकिंग जी आहे ना ती स्लीपरवर करतोय बघू शकता. आणि मला काठी भेटली, ती पण कडकवाली आहे. त्याला मला उतरायला थोडं इझी होईल, कारण ना ग्रिप बनत नाही एक तर पावसामुळे. आणि जो धुकं आहे बघा माझ्या बाजूला, त्या धुक्कामध्ये ना एवढं ते दव्य आहे की रस्ता असं चिखलासारखं तर नाही बोलू शकत, पण स्लिपरी आहे, ते घसरतोय असं पाय. त्यात आम्ही स्लीपर घालून आलो आहे. म्हणजे आम्हाला एक आवड वेगळा दिला पाहिजे ह्याच्यासाठी, जे आमचे कारनामे आहेत ट्रेकिंगला स्लीपरवर जाणे, हां लग्नामध्ये कुठलेही कपडे घालून निघून जाणे, हे जे काम आहेत हे आम्ही खूप चांगल्या प्रकारे करतो. ते थोडं आम्ही सुधारलं पाहिजे. राहायला हे थांबा रे, सोडून गेले मला. तुमच्याशी बोलत बसलोय मी, व्हिडिओ बनवत चाललो आहे. हे का फुलं वगैरे आलेत मस्त मस्त, छान छान व्ह्यू आहे. फक्त एवढे की धुकं आहे, ते पण गेले 3 दिवसापासून होतो आहे. त्याच्या आधी मोकळं होतं वातावरण. आता ते आमचं नशीब नव्हतं. आम्हाला वाटलं की कल्याणला पाऊस नाही तर इकडे पण नसणार, त्या कारणाने आम्ही निघून आलो. आणि सिड्या काही संपत नाही कधीपासून चालतोय मी. कुठं चालले काय माहिती आता, घाणेरडे पुरं. हे बघा बघू शकता कुठे गेले, हे कुठं दिसतात ते ह्याच्यात नाही चाललेत ते. आपण पण चालूयात हळूहळू. कैसा है उनको लग रहा है मैं बहुत फिट है, उनमें सबसे स्ट्रांग मैं दिख रहा है, फुल खा पी के फुल पेट बीट बाहर ना ये न वो. जब एक्चुअल बारी आई चढ़ने की उतरने की तब समझा कि
भाई सबको दवा खाने की ज़रूरत है। सब के लास्ट के दिन चालू है, अभी सब जाएंगे, इंश्योरेंस निकालेंगे। और ये देखो कुछ तो दिखाता हूँ मैं आपको, देख रहे हो खेकड़ा, खेकड़ा 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 है, छोटासा आहे. तो रमती गमती सगळे मॉर्निंग वॉकला निघाले रे, रमती गमतीने. हा ये शिट, हे तिकडे चल, ऊन आलंय ऊन मित्रांनो. हे बघा आता मित्रांनो आम्ही वरतून तो फिरून आलो आहे. आमची चालू आहे मॅगी खायची तयारी. तर संतोष खाडे सर यांनी पुढाकार घेतलाय पाणी भरायला. अरे पहिल्याच ह्याच्यात बादली फुल भरली बघ. आम्हाला मी तर 3 ट्राय मारलेले, नाही लागली मला. 3 ट्राय लागलेले भाऊला. हा ते अजून कुठे एकाच निघाली. ह्या हे धुवून घ्या थोडं. आता आमची पोरं मेहनत करणार आहे इकडं. आठवून राहील कोणी कॉफी बिना साखरची. पाणी आहे फक्त एवढंच आहे निवेदन की तुम्ही इकडे येता ना तर प्लीज कचरा नका करू, घेऊन जावा. पूर्ण तयारी आहे. हां जर घेऊन येताय तर घेऊन जाऊ पण शकता, कारण खाली असतं जाताना ते ॲटलिस्ट. आणि तुम्ही तेवढा आळस करता तर हे बघा इथं काय हाल असतो. आणि हे वरती पण आहे सगळीकडे, जेवढे रस्त्यात आलो आम्ही सगळीकडे हेच दिसलं. तर प्लीज थोडं काळजी घ्या. आम्ही एक वेगळी कॅरी बॅग घेतली आहे त्याच्यासाठी, जे आमच्याकडनं फालतूचा कचरा बनेल तो आम्ही खाली घेऊन जाणार आणि फेकणार. पाण्याची बॉटल घेऊन ना टेंटमध्ये फुल भांडे का आम्हाला बघा लग्न करायची गरज नाही. आमच्या पोरांना ऑलमोस्ट सगळीच कामं जमतात. हां चांगले आहे पाणी, एकदम गारवा पाणी. बघू शकता इथून तुम्ही, हे दिसतंय का तुम्हाला, हे कंटिन्युअसली 12 महिने तुम्हाला पाणी इथे राहणार एवढी सोय आहे. आणि हे 5400 फीट वरती, विचार करा म्हणजे तुम्ही. आणि हे खोल नाही आहे मित्रांनो, हे बघा जस्ट बस संपली. पण पाणी भरपूर पेटे. आणि इथं शॉप्स पण असतात, ज्या दुकानांमध्ये तुम्ही हवं ते घेऊ शकता. म्हणजे इथं तुम्हाला आता सध्या तर कसं सीझन नाही आहे, पावसामध्ये जास्त येत नाही, तर हे दादांचं चालू आहे. इथं तुम्हाला मॅगी वगैरे, चाय वगैरे सगळंच भेटेल. आणि कॅम्पिंग वगैरे पण करू शकता. ह्यांचा जो स्पेस आहे ना ह्याच्यामध्ये ते नाईटला तुम्हाला कॅम्प लावायला देतात. जे पण चार्जेस असतात कॅम्पचे ते द्यायचे त्यांना. हा बघा एक खेकडा पळतोय, दिसतोय का तुम्हाला. आता त्यांचंच राज्य इकडे पावसामुळे. आणि इथून पण खूप भारी व्ह्यू दिसतोय. मगाशी तुम्ही बघितलं असाल 10 मिनटासाठी पण मस्त व्ह्यू आलेला. आम्ही इकडे कॉर्नरला टेंट लावलेला रात्री, कारण खूप अंधार होता आणि कोणच नव्हतं. आम्हीच फर्स्ट आय थिंक सो इथं टेंट लावायला आलेलो एवढं लवकर. आणि नंतर थोडा आराम केला. मग आम्ही झालेलं आहे ह्यांचं सगळं. आता मॅगी वगैरे बनवायला घेतो. काय पडला आता ते ट्रायपॉड आणले, त्याला पण कामी लावतो जरा. चला आमचा परतीचा प्रवास चालू आहे अशा प्रकारे. हे बघा ग्रीप बनवत ज्यांना सवय आहे ते लवकर चालले. एक ग्रुप आले आम्ही चालले इथं कॉर्नरनी. पोट भरून मॅगी वगैरे तर खाल्ली. आता उतरा घरी जावा पटपट.
धबधबा बघा धबधबा. हा जो ट्रॅक आहे ना तुम्ही आयुष्यात जर कराल ना हे तुम्हाला ना हा आणि हे जे आहे ना तुम्ही 80% जेव्हा चढणार ना तेव्हा हा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिसत. विचार करा हे कोण घेऊन आलं असेल एवढं वरती. पण जाऊ दे त्यांना. लाईफ टाईम आठवण राहील असं ट्रॅक आहे हा. वायरलेस कनेक्शन. एकदम नाइस. भाई योगा किया क्या ऊपर जाके? नहीं योगा नहीं किया हम लोग. मैट? नहीं हम लोग टेंट लगाए थे ना रात भर ऊपर थे हम लोग. नहीं वो कहाँ राइस वेज राइस सब बंद है आज. वेज राइस नहीं है ना नहीं. अंडा राइस खा के आ गए. नहीं ना भाई अंधेरा राइस था अंधेरा राइस सनराइज. तर अशा प्रकारे आपले वार्तालाप रस्त्यात येता जाता होत राहतात. हे बघा हे जे असे वळण आहेत ना आयुष्यातले तुम्ही याल ना तुम्ही खूप लोकांशी भेटाल वेगवेगळ्या खूप काही तुम्हाला हेल्प भेटेल. आणि खेकडे बेडू घ्या खेकडे बघा हा बघा 2x मध्ये हा बघा हा बच्चू हा त्याची मम्मी चालली आहे. मम्मी आहे नाही दोघं भाऊ आहेत भाऊ बहीण आहेत. पप्पा मागं आहे. हा बघा एक हा बघा हा वेगळा कलरचा आहे. तो तुम्हाला रेडीच दिसला ना हा बघा हा ब्लॅकिश आहे जरा. नाला एक लपला बघा लाज वाटते त्यांना. हे बघा खूप सारे आहेत मित्रांनो. हे बघा हा परत एक दिसला. तर असंच आहे आता एक झोपडी आली आम्हाला. कोण नाही आहे दुकान बंद आहे. सॅटर्डे संडेला ऑन होतो इथून कारण सीझन वाईज नाही आणि पाऊस आलाय. चला ठेवतो बाय. तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलोय खाली आणि आता आम्ही चाललो इकडे. धबधबा दिसत असेल तुम्हाला तिथं. या दोघांना उडी मारायची धबधब्यात म्हणजे पोहायचे म्हणून घेऊन चाललेत. थोडं ट्रेकिंग करून दमलो आहे पण काय करणार आता मित्रा सोबत आलोय तर सगळं सोबतच फिरायचं आहे. ते पुढं चाललेत मी राहिलोय मागे. दमलो आहे मी. माझ्या पायाला पण लागलं दगड एक रक्त येतो तिथून थोडं थोडं. आणि इकडं आले तर ह्या जागेवर पण या आत्ता जर आले तर कारण आता खूप छान आहे. धबधबा आहेत आणि एक नाही खूप सारे धबधबे आहेत. फक्त इथं रस्त्याचा जरा खचलाय रस्ता. हे बघा इथं खचलाय दिसतंय का खचलेला. मी चाललोय. हा पोचलो शेवटी. हे बघा व्ह्यू हे बघा व्ह्यू किती पीसफुल वातावरण आहे. आले धबधब्यावर हे एक हे कुठं चालले अजून. हे बसे तर फ्रेंड्स आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आला कळसूबाई उतरल्यानंतर कारण एक तर आम्ही खूप दमलेलो. घरी गेलो फ्रेश वगैरे झालो आणि जेवलो आणि लगेच झोप लागली. त्याच्यानंतर मग नवनाथने आम्हाला बोललं की तुम्हाला गाडी नाही भेटणार गावी मुंबईसाठी तर तुम्ही लवकर पोचा तिकडे. तर मग लगेच बस स्टॉपला आलो आम्ही लोक. मग तेव्हा आणि जसं बस स्टॉपला आलो लगेच गाडी भेटली. सो व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला आणि जीपमध्ये यावं लागलं. तर एवढा क्राऊड होतं की मी फोनसुद्धा बाहेर नव्हतो काढू शकत तुमच्याशी बोलायला. तर आता आम्ही फायनली कसाऱ्याला आहे. आता इथून बघतो आमचे 8:15ची काहीतरी लोकल आहे ती पकडतो कल्याणला जातो आणि व्हिडिओचा एंड करतो. मी पूर्ण मोठं व्लॉग केलं आहे. एकच केलं आहे खूप मोठा व्लॉग आहे. सगळं एडिट वगैरे करून मी पोस्ट करून टाकेन. तर बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा. चला बाय.